आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, झी24 तासने या गैरप्रकाराची बातमी सर्वात आधी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। खरं तर आता या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आता स्टेटमेंट दिलेले आहे ते फार महत्त्वाचं आहे, कारण या प्रकरणामध्ये जर अनियमितता नसेल तर ते कारवाई करण्याचा आदेश सुद्धा दिलेला आहे। प्रथमदर्शी जर बघितलं किंवा झी24 तासच्या हाती जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की या प्रकरणामध्ये अनियमितता दिसून येते। सुरुवातीला हे जे मूळ मालक आहेत त्यांची जी पॉवर अटर्नी आहे ती जागा सोडवण्यासाठी शीतल यांच्याकडे दिली होती, मात्र तिने चुकीचा फायदा घेत चुकीच्या पद्धतीने ती विकली गेली। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, या प्रकरणामध्ये जे वतनदार आहेत किंवा जे मूळ मालक आहेत त्याला नामदारे पैसे दिले आहे, म्हणजे अगदी 5,000 25,000 असे दिलेले आहे, ते सुद्धा बाउन्स झालेले आहेत। हा एक दुसरा मुद्दा झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ही जागा सरकार जमा असेल तर सरकार पुन्हा एका कंपनीला कशी देऊ शकते, ह्या 3 मुद्दे ठळकपणे या व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचं दिसून येते। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते कदाचित आपल्याला मार्मिक म्हणावं लागेल, कारण त्यांच्याकडे प्राथमिक माहिती जरी गेली असली तरी ते आता ॲक्शन मोडमध्ये असल्याचं कुठं ना कुठं तरी उघड होतं आहे। कारण एकीकडे जर दुसरीकडे जर बघितलं तर जिल्हाधिकारी यांनी तलाठी असतील, प्रांत असतील किंवा स्थानिक लेवलचे जेवढे अधिकारी जे आहेत या व्यवहारामध्ये त्या सगळ्यांची झाडाझडती सुरू केलेली आहे, अहवाल मागवायला सुरुवात केलेला आहे। एवढंच नाही तर स्वतः जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे की महसूल विभागाला अंधारात ठेवून हा व्यवहार केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या व्यवहारामध्ये अनियमितता आहे का तर ही दिसून येत आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई काय होतं हे महत्त्वाचं असणार आहे। कदाचित कारवाईला ही सुरुवात झाली असावी। आता संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स येतील, त्यानंतर ते पुन्हा बोलतीलच। पण मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये जर बघितलं तर प्रथमदर्शी हा व्यवहार अनियमितता असल्याचा दिसून येतोय। त्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना कारवाई करावी लागेल। साहजिकच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा म्हणलेले आहेत की चुकी जर असेल तर कारवाई होईल। त्यामुळे तेच आपल्या चिरंजीव म्हणजे पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढे येतील का हे पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर संशयाची सोय अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच निलेश, असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत आपला प्रतिनिधी सीमा आढे देखील जोडले गेलेले आहेत। सीमा, मुख्यमंत्र्यांनीच काही वेळापूर्वी आदेश दिलेले आहेत या संदर्भात चौकशी करण्याचे, मात्र ज्यांच्यावर हे आरोप केले जात आहेत म्हणजेच पार्थ पवार त्यांच्याकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाहीये। नक्कीच आपण कालपासून ही बातमी दाखवल्यानंतर प्रत्येक पक्षाकडनं किंवा प्रत्येक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते पुढे येऊन बोलत आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे प्राथमिक माहितीसुद्धा गेल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात जर अनियमितता आढळली तर नक्कीच कारवाई केली जाणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी यावरती भाष्य केलेलं असताना पार्थ पवार ज्यांनी हा भूखंड खरेदी केलेला आहे आणि त्यांची नक्की काय बाजू आहे, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप होत आहेत की फक्त 1 लाखाचं त्यांच्या कंपनीकडे भांडवल असताना 300 कोटी रुपयांची प्रॉपर्टी त्यांनी कशा प्रकारे खरेदी केली, स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरण्यात आली आणि असे अनेक जे प्रश्न आहेत ते उपस्थित केले जात आहेत। या सगळ्यावरती पार्थ पवार यांची नक्की काय भूमिका आहे, त्यांची नक्की काय बाजू आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। मागील 2 दिवसांपासून झी24 तासची टीम त्यांच्याकडनं सातत्यानं प्रतिसाद मिळेल किंवा त्यांच्याकडनं रिप्लाय येईल यासाठी सातत्यानं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कालपासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। परवा त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली होती की 1 दिवसात आम्ही मेलच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही शंका आहेत त्यावरती आम्ही रिप्लाय देऊ। मात्र आता बातमी देऊन सुद्धा आता बरेच तास उलटले त्यांच्या पक्षाकडनं खरं तर अजूनही कोणती भूमिका जी आहे ती स्पष्ट झालेली नाही। जे पार्थ पवार आहे ज्यांनी खरेदी केलेली आहे, जे या प्रोसेसमध्ये स्वतः सहभागी असताना सुद्धा त्यांच्याकडून देखील अजूनही कोणती प्रतिक्रिया जी आहे ती बाहेर आलेली नाही। त्यामुळे आता कधीपर्यंत पार्थ पवार यावरती बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जेव्हा आपण त्यांच्याशी बातचीत करत होतो, जेव्हा ते आपल्या संपर्कात होते, तेव्हा ते वारंवार एकच गोष्ट स्पष्ट करत होते की आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच हा भूखंड खरेदी
करण्यासाठी प्रक्रिया राबवत आहोत आणि पुढे ही प्रक्रिया सुरू राहील. जर ही पूर्ण प्रक्रिया कायदेशीर असेल तर मग पार्थ पवार का बोलत नाही हा जो प्रश्न आहे तो संबंध महाराष्ट्र सध्या त्यांना विचारतोय आणि अजूनही या अनेक प्रश्नांची उत्तरं पार्थ पवार हे काय देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांच्या टीमकडनं त्यांच्या वकिलांमार्फत कधी पार्थ पवार आपली बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता त्यांचे पक्षाचे प्रवक्ते जी माहिती देत आहेत त्यानुसार त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते असं म्हणतात की अजूनही या संपूर्ण प्रकरणाचीच माहिती आम्ही घेतोय. आम्ही याविषयी अजित पवार यांच्याशी बोलतोय. अजित पवार कदाचित या विषयावरती बोलू शकतात अशी त्यांच्या पक्षाकडनं सध्या माहिती दिली जाते. आपण सध्या पार्थ पवार यांच्या कार्यालयाच्या बाहेरच खरं तर उपस्थित आहोत. निर्मल इमारतीच्या खाली सध्या आपण उपस्थित आहोत. रोज पार्थ पवार या ठिकाणी येऊन आपल्या कामाशी संबंधित अनेक बैठका त्यांच्या या ठिकाणी पार पडत असतात. इथेच येऊन ते अनेक बैठका घेत असतात. मात्र आज अजूनही पार्थ पवार या ठिकाणी आलेले नाही. सोबतच त्यांच्याकडनं कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती कालपासून दिली जात नाही. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावरती केली जात असताना नक्की पार्थ पवार कुठे आहेत, पार्थ पवार या विषयावरती कधी बोलणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सीमा, आता पार्थ पवार नेमके कुठे आहेत हा प्रश्न विचारला जातोय. अजित पवार देखील कुठे आहेत हे कोणी माहिती समोर आलेली आहे का? कारण विरोधकांकडून अनेक आरोप केले जात आहेत, मुख्यमंत्र्यांकडून प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि या संदर्भात अजित पवार देखील काय बोलणार याकडे देखील लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्या वरळी डोममध्ये बैठक सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याचा आढावा जो आहे तो घेतला जातोय. सध्या अजित पवार हे वरळी डोममध्ये उपस्थित आहेत. त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री, नेते उपस्थित आहेत. मागील 3 ते 4 दिवसांपासून पक्षाच्या बैठका तिथे सुरू आहेत आणि सध्या अजित पवार हे त्याच ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळते. बैठकीनंतर तरी अजित पवार या विषयावरती काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण बैठक सुरू होण्यापूर्वीच जेव्हा आपल्या प्रतिनिधीने सुनील तटकरे यांना याविषयीच प्रश्न विचारला तेव्हा सुनील तटकरे असं म्हणाले की अजूनही याविषयी आम्हाला जास्तीची माहिती नाही, आम्ही माहिती घेऊन या विषयावरती बोलू. म्हणजे सगळेजण जे आहेत ते सावध प्रतिक्रिया किंवा या प्रकरणापासून कुठेतरी अंतर ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या विषयावरती कोणी जास्त बोलताना पक्षाकडनं दिसत नाहीये. संध्याकाळपर्यंत अजित पवार हे वरळी डोम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रतिनिधी आहेत माध्यमांचे. तिथे बाहेर आल्यानंतर अजित पवार या विषयावरती काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जेव्हा जेव्हा मोठ्या घटना घडतात किंवा अजित पवारांच्या पक्षामध्ये काही मोठ्या घटना घडतात किंवा अनेक असे जे प्रकरण आहेत तेव्हा अजित पवार हे त्या ठिकाणाहून किंवा त्या विषयावरती प्रतिक्रिया देणं खरं तर टाळतात. आज तर विषय हा पार्थ पवारांचा आहे त्यामुळे स्वतःच्या कुटुंबियाशी रिलेटेड म्हणजे पार्थ पवार यांच्याशी संबंधित हे प्रकरण असताना आता तरी अजित पवार या विषयावरती बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण याच विषयावरती मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि असं असताना सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असताना अशा प्रकारे काही वेळासाठी तुम्हाला थांबवत